कारण माणसाला माहिती पडतं तिथं गेल्यानंतर जेव्हा तोंड गोड केलं जातं याचा अर्थ त्यांचा प्रतिसाद आहे। ह्याच्या आधी पण 2016 साली पण मी म्हणजे मिसेस उभी होती, त्यावेळेस जो वातावरण होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं वातावरण आता दिसून येत आहे। जनतेमध्ये खरंच चांगल्या चेहऱ्याची गरज असते आणि त्यांच्याकडे एक स्वतःचं मत आहे आणि मी आव्हान करेल की मी आहे म्हणून मला वोटिंग करू नका किंवा उमेदवार निवडू नका। शहराला चांगल्या उमेदवारांची गरज आहे। तुमच्याकडे एक मताचा एक अधिकार आहे, मताचा तुमच्याकडे भक्कम, त्यामुळे तुम्ही योग्य माणूस पाठवा। आपल्या खोपोलीचा विकास त्या माणसावर आधारित असतो, त्याच्या मानसिकतेवर असतो। तुम्ही अगदी कसंही पाठवता आणि म्हणतात 5 वर्ष पस्तावा करता की ही कामं झाली नाहीत, ती झाली नाही। आता तुमच्याकडे संधी आहे योग्य उमेदवारांना वरती पाठवण्याची। लोकांचा खूपच चांगला रिप्लाय आलाय। त्यांनी स्वतःहून, म्हणजे मला कोणाची टीका नाही करायची आहे, 2011 ते 2016 मध्ये जी कामं झालेली आहेत त्याची खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांनी नावं काढलेली आहेत आणि त्याच्यानंतरची म्हणजे मी टीका नाही करत आहे, त्याच्यानंतरचं समजून जायचं काय पब्लिक समजणार आहे ते। आणि मला आनंद आहे की इथल्या प्रभागात मला निवडणुकीला उमेदवारी मिळाली, तिथंच माझा विजय आहे। त्यामुळे त्या विजयाची मी वाट नाही बघणार किंवा ती माझ्या मनामध्ये लालसाही नाहीये की मी निवडून यावी। त्यामुळे हा विजयच मी मानेल की मला 12 नंबर प्रभागामध्ये माझ्यावरती सगळ्या जे मेंबर आहेत तिथले किंवा पक्षाचे मेंबर आहेत त्यांनी विश्वास टाकून मला हा प्रभाग दिला, त्या दिवशीच मी विजयी आहे। की हायवे लगत जे परिसर आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रचाराला गेलो, तिथं आम्हाला त्यांनी कल्पना दिली की तिथं सुशोभीकरण होणे गरजेचं आहे, कारण काफी म्हणजे त्या एरियामध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंगसाठी ते सगळं परिसर करण्याचं त्यांनी मागणी केलेली आहे। तर ह्याच्यावर आम्ही दोघंही लक्ष देणार आहेत, ही गवाही देतो। या वॉर्डामध्ये लोकांनी तर त्यांची अपेक्षा एकच आहे की रस्त्याचं रोड एकदा प्रॉपर झालं की नंतर ही कामं सारखी नाही, म्हणजे माझं कॉन्क्रिटीकरण करण्याचा उद्देश हा एकच आहे की हा काम केल्यानंतर सारखं 2-2 वर्षांनी कामं नाही काढायची आहेत। हे काम एकदा केलं की 7-8 वर्ष 10 वर्ष तो टिकून राहिला पाहिजे। आणि हा वार्ड असा आहे की नंतर फक्त गटार वगैरे क्लीन करणं आणि आमचे जे हे 2 गार्डन आहेत त्याच्यावर लक्ष देणं, म्हणजे लोकांना सारखे ते कंप्लेंट्स नाही यायला पाहिजे, त्याच्यावर आम्ही बघणार आहोत। काही दृष्टीने मी बाजारपेठेमध्ये प्रथमतः सीट लढवली, तेव्हा सुद्धा मला माहेर वशीन म्हणून बाजारपेठेतल्या सगळ्याच माझ्या बंधू भगिनींनी स्वीकारलेलं, त्यांनी मोठा विश्वास टाकलेला माझ्यावर आणि त्या विश्वासाला मी सार्थ म्हणजे सांगते की मी तिथे कुठेही मला असं वाटत नाही की मी कोणाच्या नजरेला नजर देऊ शकत नाही, कारण मी माझ्यावर टाकलेला विश्वास त्यांचा सार्थ ठरवलेला आहे। प्रभाग 6 नंतर मी सासरी प्रभाग 4 मध्ये राहते आणि आनंद आहे की पक्षाने माझ्यावर भरोसा ठेवलेला आहे आणि हा जरी प्रभाग दिला तरी मला कुठेतरी असं पॉझिटिव्ह थिंकिंग असते ती आहेच आहे। त्यामुळं काही नाही, माझा विश्वास आहे पक्षश्रेष्ठींवरती, सगळ्या जनमतांवरती आणि खोपोलीकरांवरती।